नमस्कार, डी 24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आदिवासी टायगर सेनेच्या माध्यमातून पिंपळनेर व डोंगराळे या गावातील मुलींवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात आज टायगर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। पिंपळनेरमध्ये मुलीची मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, तसेच डोंगराळे येथील देखील ज्या अल्पशा मुलीवर अन्याय अत्याचार झाला त्याची देखील चौकशी झाली पाहिजे। यावेळी ॲडव्होकेट नितीन मजदे यांनी प्रतिक्रिया दिली। डोंगराळे येथे दुःखद घटना घडलेली आहे। त्यामध्ये यज्ञा जगदीश दुसाने या लहान बालिकावर एका नराधमाने तिचा अत्याचार करून तिच्यावर चेहऱ्यावरती दगड टाकून तिची हत्या केलेली आहे। अशी ही घटना देशभरात संतापजनक आहे, संताप निर्माण करणारी आहे समाजामध्ये। अशी घटना जिथं घडली आहे तर आमची आदिवासी टायगर सेनेच्या वतीने मागणी आहे की डोंगराळे गावातील जो आरोपी आहे याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी। तसेच या केसचा जो विषय आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर 1 महिन्याच्या आत निकाली लावून आरोपीला फाशी करण्यात यायची अशी आमची प्रमुख मागणी आहे। पुणे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहामध्ये आता मागेच अतिशय निंदनीय घटना झाली। त्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी हे दोघेही आत्महत्या करून स्वतःचं अस्तित्व त्यांनी संपवलेलं आहे। याच्या मागचं कारण कळू शकत नाही, कारण ज्या जागेवर वसतिगृह आहे ती जागावर कुठल्याही प्रकारच्या सुरक्षा रक्षक नाहीत, त्या जागेवर कुठल्याही सुरक्षा नाही। म्हणून असं वाटतं की हे काही मर्डर असेल असं त्यावरून करता आहे। म्हणून आमची सर्व समाज बांधवांची एकच विनंती आहे, साहेबांना आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सांगितलं की सदर जागेवर झालेली घटनाची लवकरात लवकर चौकशी करून तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी सर्व समाज बांधवांकडून आम्ही नम्र विनंती करत आहोत। मिळालाच पाहिजे। पिंपळनेर येथील बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे। डोंगराळे येथील बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे। डोंगराळे येथील बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे। कॅमेरामॅन निलेश डोलेसह जॉनी पवार, डी 24 तास पेड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।